IPL 2026च्या 19व्या हंगामात आज मुंबई विरुद्ध गुजरात असा जबरदस्त सामना रंगणार आहे। या हंगामातील 30वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी या भव्य स्टेडियमवर रंगणार आहे। आतापर्यंतच्या परफॉर्मन्सकडे पाहिलं तर गुजरातने मुंबईपेक्षा दमदार खेळ दाखवत गुणतालिकेत मजबूत स्थान मिळवलं आहे। या हंगामात गुजरातने सातत्यपूर्ण आणि संतुलित खेळ करत 5 पैकी 3 सामने जिंकले। त्यांची बॅटिंग लाईनअप आक्रमक असून टॉप ऑर्डर नियमित धावा करत आहे, तर बॉलिंग मध्ये डेथ ओव्हर्स मध्येही त्यांनी आपल्या समोरच्या टीमवर चांगलाच दबाव टाकला आहे। त्यामुळे गुणतालिकेत गुजरात मुंबईपेक्षा मजबूत स्थितीत आहे। एकीकडे गुजरातचा संघ मजबूत स्थितीत असताना दुसरीकडे मात्र मुंबई इंडियन्सची गाडी अजूनही ट्रॅकवर आलेली नाही। पण मुंबईचा संघ कोणत्याही क्षणी दमदार कमबॅक करू शकतो हे सर्व क्रिकेट प्रेमींना माहित आहेच। त्यामुळे कदाचित आजच्या मॅच मधूनच त्यांच्या दमदार परफॉर्मन्सची सुरुवात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करायला काही हरकत नाही। दोन्ही संघांच्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालंच तर या दोन्ही टीमकडे तगडी बॅटिंग आणि बॉलिंग लाईनअप आहे। गुजरातकडून आक्रमक फलंदाजी आणि मुंबईकडून अनुभवी खेळाडूंचा अनुभव याच्या जोरावर दोन्ही संघ आपला खेळ खेळतील। मात्र आजच्या मॅच मध्ये सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी। हार्दिकची कर्णधार म्हणून कामगिरी सुधारेल का की मुंबईवर गुजरात भारी पडणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत। IPLच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले गेले आहेत। त्यापैकी गुजरातने 3 आणि मुंबईने 2 सामने जिंकले आहेत। गुजरातने सुरुवातीच्या हंगामातच मुंबईवर वर्चस्व गाजवलं होतं, पण मुंबईने ही नंतर जोरदार पुनरागमन करत गुजरातवर विजय मिळवला आहे। म्हणजेच हेड टू हेड रेकॉर्ड मध्ये सध्या गुजरात थोडी आघाडीवर असली तरी मुंबई सुद्धा कुठेही मागे नाही। त्यामुळे आजच्या सामन्यात कोण वरचढ ठरेल, गुजरातचा सातत्यपूर्ण खेळ की मुंबईचा कमबॅक स्पिरिट, आम्हाला नक्की कळवा। आणि IPLच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा, कारण क्रिकेटचा खरा थरार हा इथेच आहे। धन्यवाद।